नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास टॅटू क्लायंटसाठी आहे. जेणेकरून 100मधून एखादी तक्रार येते की आमचा टॅटू खराब झाला, पण ते खराब टॅटू आर्टिस्टमुळे होत नाही, तर तुमच्या काही जिम्मेदारीमुळे तो टॅटू खराब होत असतो. कारण की ज्यावेळेस टॅटू आर्टिस्ट हा खूप बारकाईनं मेहनतीनं टॅटू बनवतो, कारण की त्याला त्याचं काम वाढवायचं असतं. जेणेकरून खराब टॅटू बनवून त्याचं नाव खराब करायचं नसतं. त्याला तो जेवढा बेस्ट देता येईल तेवढं टॅटू बेस्ट करतो त्याचा. पण नंतर जी घ्यायची काळजी असते ते क्लायंटने घ्यायची असते. तर तुम्ही असं करता की त्याच्याकडे जे काही गोष्टी टॅटू आर्टिस्टनं सांगितल्या असतात त्या बिलकुल तुम्ही करत नाही, आणि काही झालं तर सगळं खापर टॅटू आर्टिस्टवर फोडता. होतं काय माहिती आहे का, तुम्हाला टॅटू बनवल्याच्या नंतर तुम्हाला जे 21 दिवसामध्ये जे करायचं असतं, जे टॅटू आर्टिस्ट सांगतात ते तुम्ही करत नाही. सर्वच काही असं करत नाहीत, नाही काही करतात पण काही करत नाही. ज्यांचा टॅटू खराब होतो त्यांचे कारण तेच असतं. कसं आहे, टॅटू हा बनवल्याच्या नंतर त्याला नखाने खाजवायचं नसतं. तेव्हा जर खाजत असेल त्याला क्रीम असते, ती क्रीम लावायची असते. त्याच्यामुळे टॅटू हा टिकून राहतो. आणि जे काही तुम्हाला टॅटूवरती गुदगुद करतं, पण ते सुद्धा होत नाही असं नाही, होतं, पण त्यावर तुम्ही क्रीम लावायची असते, पण नखाने खाजवायचं नसतं. तर क्रीम लावणे काय आवश्यक आहे, तर क्रीम हे टॅटूचे शायनिंग टिकवून ठेवतं. मग तुम्ही त्याला काय 21 दिवस साबण शॅम्पू याने जोरात नका घासू. कारण की त्याच्यामध्ये साबण शॅम्पूमध्ये सुद्धा थोडं केमिकलचं प्रमाण असतं. त्यामुळे ते घासल्यामुळे टॅटू नवीन असतो. त्यामुळे त्याच्यातली इंक जी असते ते उडून जाते लवकर. त्याच्यावर न रगडता त्याला फक्त पाणीचा पडलं तर चालतं, पण त्याच्यावर थोडंसं प्रेमाने मला फक्त क्रीम लावायची, दुसरं काही करायचं नाही. शक्य होत असेल तर तेवढं तेलकट पदार्थ आणि ड्रिंक तर थोडीशी टाळलेली बरी. म्हणजे का, जेणेकरून तुमचा 21 दिवसाच्या नंतर टॅटू चांगला हील होतो आणि त्याच्यानंतर तुमचा टॅटू एकदम टिकून राहतो, ते पण लाईफ टाईम. पण तुम्ही असं करू नका की टॅटू खराब बनवला किंवा टॅटू आर्टिस्टने बरोबर नाही काम केलं. कारण की टॅटू आर्टिस्ट कोणताही असो, टॅटू आर्टिस्ट आपलं बेस्ट काम देण्याचाच प्रयत्न करतो. टॅटू कधीच खराब करू देत नाही. टॅटू आर्टिस्टला फक्त पैशाचीच गरज नसते, तर माझं काम किती चांगलं तऱ्हेनं होईल हे त्यांना पाहिजे असतं. आणि पैसा तर येतो, पण कसं आहे, त्याच्यामुळं का तुमचा टॅटू 4 चौघांमध्ये जर बघितला किंवा बऱ्याच लोकांमध्ये जर बघितलं, त्याच्यातले टॅटू बघून ते लोक म्हणतात की बाबा टॅटू कुठं बनवला, तर आम्ही पण तिथे जाऊ. हा काही उद्देश असतो त्याच्या मागचा. पण त्यासाठी तुम्ही पण स्वतः जबाबदारीनं स्वतःची